नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहे बाहेर फिरायला परत. आणि आज आपण जाणार आहे फॅमिली, काका काकीचे, आम्ही आणि परी, मी आणि मम्मी जाणार आहे. आज पप्पा येणार नाहीत कारण की पप्पांचं खूप काम आहे, त्यामुळे येणार नाहीत. तर आपण जाऊन या. आणि आता मी रेडी झालेला आहे आणि शूज तीन सगळं घातलेलं आहे आणि आता मी चाललो आहे बाहेर, तुम्हाला दाखवतो. तर चाललो आहे आता मी बाहेर. आले मी काकांच्या घरी. आम्ही जाणार काकांच्या घरात. तेव्हा इथं सगळे बसलेले आहेत आणि ही कुठला फोन चालवाले बघा. आज आमच्या काकींच्या घरात आम्हाला जेवण केलेलं आहे आणि आता आम्ही आले काकींच्या घरात आणि आता आम्ही जेवणार आहे. आता सगळं जीवन ते झालं आहे, आवडलं आहे. आता आम्ही थोड्याच वेळात बाहेर पडणार. आम्ही चौघजण बसलेलो आहे. ठीक आहे, मोबाईल हातात ठेवणं झालं घेतल्यावर. आणि आता आम्ही बाहेर पडलेलो आहे. घरी चाललेलो आहे. आता आम्ही आलेलो आहे बरोबर दसरा चौकात. तिथं आहे बघा शाहू महाराजांचा पुतळा आहे, ते बघू शकता तुम्ही. आणि आम्ही थांबलेलो आहे पेट्रोल टाकण्यासाठी. मम्मी गेलेला आहे पेट्रोल टाकण्यासाठी आणि आम्ही इथं थांबलेलो आहे. आम्ही थांबलो आहे आता चाचीची वाट बघत. ती येत आहेत पाठीमागनं, ती आलेले आहेत आणि आम्ही चाललेलो आहे आता. तर मित्रांनो, आता आपण पन्हाळ्यापाशी पोचलेलो आहे आणि आम्ही आता घाटात थांबलेलो आहे कारण की इथं वीर शिवाकाशी ज्यांची समाधी आहे ते बोर्ड दिसत असेल तुम्हाला पाठीमागं. आता आम्ही चाललो इथं खाली. बाकी सगळे चाललेले आहेत खाली. एंट्री केल्यावर बरोबर तुम्हाला तुतारी वाजवलेले सैनिक दिसतील. बघू शकता किती छान असं इथे महाराजांचा बसलेले आहेत, सैनिक उभारलेला आहे. ही पालखी आहे महाराजांची. इथे लढाई केलेलं चित्र आहे. इथे एक मावळा आहे, परत इथं दोन मावळा आहेत. इथून अजून खाली जायचं आहे आणि आम्ही परत चाललेलो अजून खाली. परत आणि इथे एक मावळा आहे, तुम्हाला दाखव. त्यात एक मावळा आहे आणि आता आपण परत चाललेलो आहे खाली. इथे एक तलवार धरलेला मावळा आहे, गौरेडा, आणि इथे एक मावळा झेंडा धरून उभारलेला आहे. तर हे बघा, हे मेन स्ट्रक्चर आहे, बघू शकता. इथं चारही साईडला लॅम्प लावलेला आहे. माझ्याबरोबर तुम्हाला पाठीमागं समाधी दिसत असेल, ही समाधी आहे वीर शिवाकाशीदांची. बरोबर वीर शिवाकाशीदांचा स्टॅच्यू आहे. आणि आता चालले परत वरती, जिथं आम्ही शूज तीन काढ.
अशा मोठ्या पायऱ्या आहेत, त्यामुळं दमतेन काही जास्त लागत नाही. निवांत येऊ जाऊ शकता तुम्ही. एकदा इथं नक्की या तुम्ही. आणि मी आता वरती पायऱ्या चढून आलेलो आहे आणि आमच्या 2 जुपिटर लावलेलं आहे तिथं. चाचू मी परिवरती आहे आणि बाकी सगळी खायची एक थोड्या वेळात. किल्ल्यावर बरोबर लागते ते म्हणजे किल्ले पन्हाळगड, ते तोफ ठेवलेले आहे. इथं आम्ही तिकीट काढून आता जाणार आहे. मी पुढं चाचूचे तिकीट काढायला आहेत. तेव्हा हे असं तिकीट आहे. इथे बाजी प्रभू देशपांडेंचा पुतळा आहे आणि आम्ही जाणार. इथं जास्तीत जास्त पर्यटकांनी एवढंच माहीत आहे की धान्याचा कोठरा आहे, 3 दरवाजा आहे आणि 2 बाग आहेत, तेवढंच माहीत आहे. जास्तीत जास्त पर्यटकांनी माहीत नाही की तर मित्रांनो इथं आम्ही गाड्या पार्क केलेल्या आहेत आणि आम्ही चाललो आहे आता नरसिंह मंदिराकडे. तुम्हाला दाखवतो चला. इथं बोर्ड दिसत आहे नरसिंह मंदिर. तर आम्ही चाललेलो आहे वरती. चिप्स काही चाललेलं आहे आम्ही वरती. चाच्याने इशू खाली आहेत, बाकी सगळी पुढे गेले आहेत. साईडला असं कंपाऊंड केलेलं आहे बाहेर आणि इथं दिवे लावण्यासाठी स्तंभ आहे. आणि आम्ही आता आत चाललेलो आहे. इथं आणि शिवकालीन इथं पिंड आहे. तर नंदीचं तोंड गायबच केलेलं आहे शिवकालीन. इथे एक पिंड आहे आणि इथे नरसिंह मंदिर आहे. इथे उजेड पडत नाही त्यामुळं तुम्हाला ते शिवाजी महाराजांचा फोटो दिसत झाले आणि इथे लिहिले राजे. आणि इथं खाली आहे पिंड. चाललोय आम्ही बाहेर. आणि आता आम्ही चाललोय अनेक दुसऱ्या मंदिरात. ते मंदिर आहे लक्ष्मीचं मंदिर. आणि आम्ही आता परत खाली चाललेलो आहे लक्ष्मी मंदिराकडे. वैभू, चाचू, परी आणि ईशा पुढे गेलेले आहेत आणि मम्मी, मी आणि चाची पाठीमध्ये थांबलेलो आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहे लक्ष्मी मंदिराकडे. इथे पाठी लावलेली दिसू शकतात तुम्हाला. लोकेशन किती छान आहे तुम्ही बघू शकताय बघा. माझ्या पाठीमध्ये तुम्हाला मंदिर दिसत असेल, हे मंदिर आहे. मी जायचं आहे आता मंदिरात. हे शिवकालीन मंदिर आहे. लक्ष्मीची मूर्ती तुम्हाला आत दिसत असेल. हे आतलं स्ट्रक्चर असं आहे. शिवकालीन मंदिर आहे. इथं आवाज पण खुंटतोय. बघू शकता तुम्ही लोकेशन. तर मित्रांनो आम्ही इथं परत गाड्या पार्क केलेल्या आहेत आणि आम्ही आता जाणार आहे महादेव मंदिराकडे. खूप छान असं महादेव मंदिर आहे. मला दाखवतो. इथे वाड्याचे अवशेष म्हणजे असा वाडा कोसळलेले अवशेष इथे तुम्हाला दिसून येतील. इथे खूप असा मोठाच्या मोठा असा वाडा होता. हे वाड्याचे एंट्री गेट होते. असं एंट्री गेट होते. तुम्ही बघू शकता.
इथे लिहिलेले आहे तुपाची विहीर, महादेव मंदिर आणि वाड्याचे अवशेष. तुपाच्या विहिरीकडे इथे आहे तुपाची विहीर. दिसत आहे तुम्हाला वरती पाणी तरंगलेलं. अशा टाईपचं इथे स्ट्रक्चर आहे. आणि आता आपण निघालो आहे महादेव मंदिराकडे. माझ्या पाठीमध्ये तुम्हाला दिसत आहे महादेव मंदिर. इथे नंदीचा मूर्ती आहे आणि इथं शिवकालीन 2 तोफा आहेत. बघू शकताय तुम्ही, पूर्ण दगडाची तोफ आहे. आणि असं आज स्ट्रक्चर आहे मंदिराची. तर चाललोय आता मी मंदिरात. आज कसं छान वाटते म्हणजे खूप गारवा आहे इथे. खूप छान आहे. इथे पिंड दिसत आहे तुम्हाला. पिंड आहे आत. ही पिंड आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला पन्हाळा आल्यावर किंवा इतर ठिकाणी गेल्यावर तुम्हाला दिसत असेल प्रत्येक मंदिरावर हा भगवा झेंडा फडकलेला आहेच. बघू शकता इथं पण होता, परत नृसिंह मंदिरात पण होता, परत लक्ष्मी. आता परत चाललोय आम्ही गाडीकडे आणि इथून आणि आम्ही तिथं परत गाड्या पार्क केलेल्या आहेत आणि आम्ही आता चाललेलो आहे या स्पॉटला समोरच्या. जायला इथं पायऱ्या छोट्याशा पायऱ्या आहेत. बाकीचे कोणी राहिले, फक्त मी, वैभू आणि चाललेला आहे. ईशा, चाचू आणि परेत आहे. चाच्याने मम्मी राहिल्यात कारण की ती घाबरायला आल्यात याला. इथं खूप असं झाड टाईप आहे, झाडं वाकडी करून जायला लागते. आणि आता आम्ही पोचलेला इथं. इथून तुम्हाला जो दिसणारा व्ह्यू आहे ते तुम्हाला दाखवतो बघा. इथे समोर बघू शकता तुम्ही पठार आहे. आता आम्ही थोड्याच वेळात या पठारापाशी. तर आता आम्ही चाललोय खाली, तुम्ही बघू शकता. याला छोटीशी वाट आहे, इथे छोटीशी वाट आहे. खूप सावधपणे इथे या लागते, नाहीतर काटतील लागतात भरपूर. अशा छोट्या पायऱ्या आहेत दगडाच्या. आणि आता आलेला आम्ही बरोबर बाहेर.
असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय.